नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो। तर बघा, चला आज आपण काय बघूया, काय भाजी बनवणार आहोत। तर चला आज आपण काळ्या वांग्याची भाजी बनवणार आहोत। हे बघा 7-8 आपण काळे वांगे घेतलेले आहे। तर आज काळ्या वांग्याची बोंबील टाकून अशी भाजी मस्त अशी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी वांगे आणि टमाटे एक घेतलेला आहे। मस्त असे ताजे ताजे छान असे काळे वांगे आपण घेतले आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण बोंबील घेतलेले छान असे साफ करून। आता त्याच्यासाठी मसाला काय काय घेतला काळ्या वांग्यासाठी, हे धणे घेतलेले आहे, लाल मिरच्या, हा खडा मसाला घेतलेला आहे, 2 कांदे कापून घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि हे खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। तर आता हे काळा मसाला आपण तयार करणार आहोत काळ्या वांग्यासाठी। आणि त्याच्यासाठी कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। तर बघा, आपण असं साहित्य सर्व घेतलेलं आहे काळ्या वांग्यासाठी। मटणासारखा असा मस्तपैकी रस्सा उतारणारा काळा वांगा आज आपण बनवणार आहे, झणझणीत आणि चमचमीत असं मस्तपैकी। तर असं वांग करून पहा, खाऊन पहा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो। तर बघा, आता मी प्रथम मसाला भाजून घेणार आहे। तर मसाला मी तुम्हाला दाखवलाच आहे कसा केलेला आहे, मागच्या रेसिपीमध्ये मी दाखवला, पण आता मी पुन्हा तुम्हाला भाजून दाखवणार आहे। मित्रांनो, आपण आता सर्वात प्रथम कांदा भाजणार आहोत। तव्यावर असं चांगलं तेल टाकणार आणि कांदा मस्तपैकी भाजून घेणार आहोत। तर हे बघा, आपण मस्त असं तेल टाकलेलं आहे आता तव्यावर। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। काळा करायचा, कांदा भाजायचा, म्हणजे कांद्याने चव येते आणि मसाला भी छान लागतो, भाजी भी चांगली टेस्ट लागते। तर हा असा मस्त छान असा आता कांदा आपण भाजून घेणार आहोत। खमंग असा चांगला मस्त मसाला आता भाजून घेणार आहोत, कारण मसाला जर चांगला आपण बनवला तरच भाजीची चव येते। तर त्याच्यासाठी काळ्या वांग्याला मस्त चव येण्यासाठी मसाला हा चांगला भाजावा लागतो आणि चांगला बनवावा लागतो। तर वांग मटणाला बी काय करता आणि मच्छीला काय करता असं वांग बनलं जातं। तर आज आपण त्याच प्रकारे बनवणार आहोत, झणझणीत मस्त तोंडाला चव आणणारं वांग। तर बघा आता मी कसं करते ते। आता आपला कांदा असा छान असा परतून घ्यायचा, हलवून घ्यायचा आहे चांगला, म्हणजे बारीक छान असा भाजून सोडू तरच। आज मैत्रिणींनो मस्त बेत झालाय, म्हटलं वांग्याची भाजी आणि काळ्या वांग्याची भाजी आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवावा। छान असा मस्त पावसाचं वातावरण झालंय, त्याच्यात काळ्या वांग्याची भाजी मस्त खावा गरम गरम, छान अशी भाताबरोबर बी खूप छान लागते। आणि बाजरीची भाकर आणि भात आणि वांग्याची भाजी एकदम भारी, पोळ्यांबरोबर बी खातो मी, एकदम छान अशी भाजी बनते। आता आपला कांदा भाजत आहे का हा बघा मैत्रिणींनो, आपला कांदा मस्तपैकी लाल आता होत आहे। तर आता आपण कांदा सर्व एका साईडला करणार आहोत, म्हणजे कडाने कांदा मस्त भाजून जात आहे। हे बघा, असा चांगला बाजूला करायचा। हे बघा, याच्यामध्ये तेल आहे ना, आता ह्या तेलामध्ये आपण हे बघा खडा मसाला टाकलेला आहे। आता हा मस्त असं छान असं भाजून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण धने टाकणार आहोत आणि धने आणि लसूण हा मस्तपैकी असा भाजून घेणार आहोत। तर सर्व भाजायचं, म्हणजे परत कांदा परतला जातो, छान असा लालसर। आता परत असं करायचं, हे असं करायचं। त्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या, असा मस्त भाजून घ्यायचा।
छान असा खरपूस मसाला आपला भाजत आहे. मस्त असा मसाला भाजत आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, मसाला असा थोडासा बाजूला करायचा. मस्त असं खोबरं टाकून द्यायचं. त्या खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे लवकर भाजतं. हवा आहे खोबरं. मसाला तर इकडून खरपूस भाजतच आहे कडाने. हे बघा असं चांगलं लाल होऊन द्यायचं. लाल म्हणजे काळसर. काळसर झालं का हा मसाला त्याच्यावर टाकायचा. मसाला काढून घ्यायचा. हे बघा छान असं खोबरं भाजतंय. आता हे मसाला त्याच्यावर टाकून द्यायचा म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपला मस्त असा छान असा मसाला खरपूस असा तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण काढून घेणार आहोत मैत्रिणी. चला गॅस बंद करू आणि मसाला काढून घेऊ. बघा मैत्रिणी आपला असा खरपूस असा मस्त मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत. त्याच्या चवीसाठी मीठ टाकणार आहोत आणि मसाल्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर बघा असा ह्या पद्धतीने आपण असा मस्तपैकी मसाला तयार केलेला आहे. आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर आता मिक्सरमध्ये हा मसाला मी वाटून घेते छानसा. मिक्सरमध्ये मसाला वाटून घेऊ. आता मैत्रिणींनो बघा हे वांगे मस्तपैकी आता मी कापून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तांभर पाणी टाकणार आहे. का तर कारण वांग्याचं तुरट पाणी जातं आणि कडसरपणा जातो आणि खायला वांगे छान लागतात. तर तोपर्यंत आपला मसाला वाटेपर्यंत वांगे आपले कापून त्याच्यात मीठ टाकून ठेवणार आहोत. हे बघा मैत्रीण छान असे वांगे आपण कापून घेतले. त्याचे देठ कापलेले आहे. कडाचे थोडे देठ कापले आणि मस्तपैकी आता हे वांगे आपण कापून घेतले. तर त्याच्यात हे मीठ टाकणार आहोत. तर मीठ का टाकलं आपण कारण वांग्याचं तुरट पाणी जातं आणि चवदार लागतात. खायला पांचट असे लागत नाही. वांगे एकदम चवदार लागतात. तर आता बघा याच्यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत. आता ह्या वांग्याचं काळसर पाणी पूर्ण निघून जाईल म्हणजे खायला टेस्टी लागतील मीठ पाणी भिजल्यामुळे. आणि शिजायला बी लवकर मीठ पाणी भिजल्या लवकर शिजतात. आता वांगे बी आपले साफ केलेले हे कापून घेतलेले हे बघा असे मस्त कापलेले हे बघा असे 4 फोडी करून आपण कापून घेतलेलं आहे. हे पहा आता हे मस्त तुरट पाणी निघून जाईल त्याचं. बोंबील बी साफ करून घेतले. टमाटे कढीपत्ता काढून घेतला. टमाटे कापून घेतलेले. आता आपले खाली मसाला काढून घ्यायचा आहे. तर चला मैत्रिणी बघा आता आपला मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे. तर चला मैत्रिणींनो आपला असा मसाला मस्तपैकी आता तयार झालेला आहे. आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. आता ही वांग्यातले हे तुरट पाणी आपण काढून टाकणार आहोत. हे बघा कसं तुरट पाणी हा बघा घाण पाणी निघलंय. तुरट पाणी असं काढून घेणार आहोत. हे बघा आता वांगे आपण मस्तपैकी याच्यामध्ये भरून घेणार आहोत.
त्याच्यामध्ये वांग्यामध्ये मस्त मसाला आता भरणार आहोत आणि छान असे काळे वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर आता आपण प्रथम वांगे कापले ना, तर त्याच्यात हा मसाला भरून घेऊया, काळा मसाला वाटलेला. हे बघा मैत्रिणी, मस्त असं वांग्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे काळा. आता आपण वांग्याची भाजी तयार करणार आहोत. तर हा मसाला थोडा वरून टाकण्यासाठी परतण्यासाठी ठेवलेला आहे. आणि हे बोंबील बी साफ केलेले. हे बघा असं ह्या पद्धतीने आता आपण सर्व केले. आता वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर आता आपण सुरुवातीला पहिला तेल टाकूया. आपलं पातेलं चांगलं हे झालेलं आहे. आता हे तेल टाकलंय आपण, त्याच्यात बोंबील टाकलेलं आहे. ते तेल लालसर का दिसलं, कारण ते गरम झालं जास्त. तर आता हे लालसर असे मस्त बोंबील भाजून घेणार आहोत. चांगले कडक असे खमंग, म्हणजे छान असं वांग्याचा रस्सा उतरण बोंबिलामुळे. असं मस्त काही बोंबील असे छान भाजत आहे. आता याच्यामध्ये अजून काय टाकणार आहोत आपण लगेच, कढीपत्ता. म्हणजे कढीपत्त्याचा अर्थ लगेच कढीपत्त्याची बी फोडणी होऊन जाते. आता गॅस बारीक करणार आहोत आपण. आता थोडा गॅस बारीक झालेला आहे. आता आपण त्याच्यात लाल तिखट मसाला आणि सुहाना मसाला टाकणार आहोत. आणि लगेच वरून हे बघा असं मस्त अशी छान अशी खमंग अशी त्याला हे देणार आहोत, तडका मसाल्याचा. थोडं कमी पडलं, मीठ बी थोडंसं टाकणार आहोत, हळद बी थोडीशी टाकणार आहोत. हे बघा असं छान असं मस्त हलवून घेणार आहोत. आता आपला मसाला छान असा हलवून घेतलेला आहे, चांगला परतलेला. परतून घ्यायचा. बोंबील चांगले खमंग भाजलेले आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपला एकदम मस्तपैकी आता मसाला तयार झालेला आहे. आता बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये आपले वांगे टाकणार आहोत. असे वांगे सोडून द्यायचे. त्याच्यानंतर हे टमाटे टाकणार आहोत, कापलेलं टमाटे. आणि मस्त असं आता त्याला हलवून घेणार आहोत वांग्याला छान असं. आता हे मस्त वांगे असे हलवले. हे आता आपण ह्या वांग्यामध्ये थोडंसं गरम पाणी पातेल्यात केलेलं आहे. तर या पद्धतीने मस्त वांगे असे परतून घ्यायचे, सर्व मसाला लागण असा. आता आपण वरून पातेल्यातलं गरम पाणी असं टाकणार आहोत. नंतर असं थोडं हलवून घेणार आहोत. मैत्रिणी असे मस्त वांगे आता आपण टाकले शिजायला. बोंबील वांग काळं मसाल्याचं. आता मस्त असे वांगे आपले शिजतील आणि खमंग वांग असं मस्त तयार होईल. मटणाच्या भाजीला काय करता, असं छान असं वांग बोंबील टाकून वांग आपण काळ्या मसाल्याचं बनवलेलं आहे. तर आता वांगे शिजत आहे. तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता याच्यावर झाकण ठेवूया आपण. हे बघा मैत्रिणींनो, आता आपले हे वांग्याची भाजी मस्त आता उकळी येईन. हे तिला उकळी येणार आहे. वांग्याचं कोळस असं झटमट आणि मस्तपैकी तयार होत आहे. तर आता बघा याच्यावर मी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे लवकर वांग शिजल्या जाईल. आता आपण झाकण काढले. वांग बघू आपलं शिजलंय का नाही. पण वांग्याला मस्त अशी उकळ येत आहे.
वांग असं छान असं शिजत आहे बघा, मस्तपैकी. हे पहा, मस्त वांग शिजत आहे. तर आता छान असं हलवून घ्यायचं. हे बघा, हे पहा, आता छान असं शिजत आहे. वांग्याला अशी गदा गदा मस्त उकळ येऊ राहिली. छान असं पुन्हा हलवून घ्यायचं. हे बघा, छान असं हलवून घ्यायचं वांग आणि बोंबील. अशी मस्त आता भाजी आपली छान अशी होत आहे. तर शिजून देऊ आपण चांगलं. अजून देठ हिरवेचे, देठ शिजले म्हणजे वांग शिजलं. आता परत आपण झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावर. मंद गॅस करून वांग्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे वांग्याची भाजी. हे बघा, अशी मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. हे बघा, आता आपण गॅस, हे बघा, छान असं कोड्यास वांग्याचं तयार झालेलं आहे. बोंबील टाकून काळ्या मसाल्याचं. कोड्यास म्हणजे कालवण, कालवण म्हणजे भाजी. आता मस्तपैकी अशी मीठ वगैरे सगळं टाकलं. हे बघा, तर भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने आपण भाजी केलेली आहे वांग्याची. आता आपण गॅस बारीक करणार आहोत. गरम गरम वांग्याची भाजी मस्त अशी काळ्या मसाल्याची छान बनवलेली आहे. हे बघा मैत्रिणी, आपली काळ्या वांग्याची भाजी रश्याची मस्तपैकी तयार झालेली, झणझणीत आणि चमचमीत. तर मैत्रिणी बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा, आज काळ्या मसाल्याची वांग्याचं भाजी म्हणजे कोड्यास आज तयार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही करा, दुसऱ्यांना खाऊ घाला आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, ह्या पद्धतीने मी केली आहे.